10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न सहज आपल्याला लक्षात येतो की 1 आणि मांडणी कशी करायची आहे बघा की 1 + 2 + 3 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10. ओके, आता लक्षात ठेवायचं आहे की 1 ची शेवटची सिरीज कशा पद्धतीने करायचं? 1 ला 10 मध्ये मिक्स करायचं, काय झालंय 11, बरोबर आहे. त्यानंतर 2 आणि 9 यांची बेरीज काय व्हायला लागली? 11. ओके, 3 आणि 8 4 आणि 7 आणि 5 आणि 6. आता बघा हे किती वेळेस आहे? 1 2 3 4 आणि 5 11. 5 टाइम्स आहे म्हणून याचं काय झालं? 55. म्हणजे आपल्याला 1 ते 10 पर्यंतची बेरीज किती मिळालेली आहे? एकूण 55. आता आपल्याला इथं सांगितलेली आहे की 1 to 10 म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती विचारलेली आहे. आता सम म्हणल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे पहिला सम 2, दुसरा 4 6 8 आणि 10. याची बेरीज करत असताना बघा 2 4 6 6 6 12 12 आणि 8 किती व्हायला लागले? 20 20 आणि 10 30. अशा पद्धतीने बेरीज मिळाली. त्याच्यानंतर विषमचं 1 3 5 7 9 यांची बेरीज येते 25 म्हणजे 25 यायला लागली. आता ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहे की तुम्हाला जेव्हा जेव्हा सम म्हणाल तेव्हा 30 मिक्स करायचे, जेव्हा विषम येणार तेव्हा 25 ऍड करायचे. एवढे लक्षात ठेवायचे दोन्ही गोष्टी. आता पुढचा याचा फायदा पुढे कसा होतो बघा. मला आता 11 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची. तर 11 म्हणजे मी 11 न लिहिता याला असं लिहूया 10 + 1. 12 म्हणजे काय लिहिणार आहोत मी? 10 + 2. 13 म्हणजे 10 + 3. 10 + 3. 14 10 + 4. 15 10 + 5. 16 10 + 6. 6 17 10 + 7. 18 10 + 8. 19 10 + 9. आणि 20. 10 + 6. आता गंमत अशी की आपण पहिलं बघितलं होतं 1 ते 10 पर्यंतची बेरीज, या सगळ्यांची बेरीज होते 55, बरोबर आहे. वाटच ठेवायचं की 1 ते 10 पर्यंतची बेरीज 55. आता ही किती वेळेस 10 आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 हे 10 वेळेस आहे. 10 10 100 आणि 100 अधिक 55 म्हणजे 155. हे झाली सर्व संख्यांची बेरीज. आता याच्यात सम शब्द नाही आला, काय आला? सर्व संख्या. म्हणजे कुठं सम आणि विषम असा नाही. आता यालाच आपण वापर कसा करायचा बघा. इथं सांगितलेलं आहे त्यांनी काय, तर 11 ते 20 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज. सम म्हणल्याच्या नंतर पहिली सम आलेली आहे 12, दुसरी 14 16 18 20. याला मांडणी करत असताना तुम्हाला असं मांडणी करायचं आहे की 10 + 2 10 + 4 10 + 6. 10 + 7. 10 + 6 10 + 8. 10 + 9. आता आपण सांगितलं होतं ते मग की ह्या एवढ्या ज्या समसंख्या आहेत 2 4 6 8 10 याची बेरीज काय आलेली? 30 आलेली आहे अगोदरच्या गणितामध्ये. आणि 10 किती वेळेस आहे? 5 वेळेस. 10 × 5 50 आणि 50 आणि 30 किती वेळा? 80. अशा पद्धतीने 10 ते 20 मध्ये समसंख्यांची बेरीज किती यायला लागली? 80. पण आपल्याला याच्याला बघा आता 10 ते 20 11 ते 20 पर्यंत विषम संख्यांची बेरीज घ्यायची. काय विषम पहिली कोणती? 11 13 15 17 19. अशा पद्धतीने याला मांडणी करताना 10 + 1 10 + 3. 10 + 5. 10 + 7. 10 + 9. असं झालं 10 + 9. या सगळ्याची बेरीज मी सांगितली होती किती? 25. 25. 10 × 5 50. 50 आणि 25 मग आता सहजपणे आपल्याला काय लक्षात येते की आपल्याला काही गोष्टी जर काढायच्या असल्या तर आपण नाही काय करणार आहोत. उदाहरणार्थ घेऊया आपण की मला 31 पासून कुठपर्यंत 40 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज करायची आहे. कशा? सर्व संख्यांची म्हणत आहे. आता बेरीज करत असताना काय लक्षात ठेवायचा? पहिला अंक घ्यायचा आहे. 31 पासून सुरुवात केली म्हणजे 3 घेतला.
आणि त्याच्या पुढे 55 लिहून टाकायचं. 3 च्या पुढे 55 म्हणजे 31 पासून 40 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती संख्येची 355. आता 31 पासूनच मला 31 ते 40 पर्यंतच्या फक्त आता समसंख्यांची बेरीज करायची आहे. समसंख्या करत असताना मी याला काय कन्सिडर करायला लागलो, मी सांगितलं होतं की याला 30 पकडा. 30 30 30 आणि याला फक्त 5 ने मल्टिप्लाय 30 गुणिले 5 किती वेळा लागले 3 5 15 म्हणजे 150 वेळा लागले. बरोबर आहे. आणि आपण सम म्हणालो, सम म्हणल्याच्या नंतर ऍड 30 करायचे की 25 30 करायचे म्हणजे याच्यात किती टाकायचे सम म्हणलं की 30 टाकायचे. किती झाले एकूण 180 म्हणजे 31 ते 40 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज काय यायला लागली 180. आता आपल्याला करायचं आहे 31 ते 40 याच्यातील विषम संख्यांची बेरीज. विषम पहिल्यांदा इथं काय पकडायचं म्हणजे याला मी 3 न पकडता याला 30 पकडायचं मी सांगितलं. बरोबर आहे. 30 बरोबर 30 किती वेळेस आहे विषम संख्या 5च असणार आहेत म्हणजे 5 न मल्टिप्लाय करायचं. किती वेळेला 3 5 15 म्हणजे 150 वेळा लागली. बरोबर आहे. 150 आणि याच्यात विषम असल्यावर आपण काय ऍड करायचं सांगितलं होतं सम असल्यावर आता याच्यात काय टाकायचं आपल्याला म्हणजे किती झाली आपली 175. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की सर्व संख्यांची म्हणल्याच्या नंतर बेरीज 355 आलं 55, सम म्हणल्याच्या नंतर 180 आलं आणि विषम म्हणल्याच्या नंतर 175 आलं. आपण अजून काही उदाहरण घेऊया की आपल्याला लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला काय करायचं आहे 61 ते 70 यामध्ये सर्व संख्यांची बेरीज करायची. तर मी काय सांगितलं होतं 61 ते 70 म्हणजे सर्व शब्द आला की लक्षात काय घ्यायचं पहिल्यांदा कोणता अंक घ्यायचा 6 घेतला आणि त्याच्या पुढे काय टाकायचं काय लिहायचं 55 म्हणजे सर्व संख्यांची बेरीज 61 ते 70 म्हणजे. आता 61 ते 70 फक्त आपल्याला सम म्हणल्यावर आपल्याला ऍड काय करायचं राहते 30 लक्षात ठेवा. आता आपल्याला काय घ्यायचं याला घ्यायचं 60 बरोबर आहे. 60 किती समसंख्या असतात 60 ते 70 पर्यंत 5च असतात. 6 5 30 म्हणजे 300 वेळा. बरोबर आहे. 300 किती ऍड करायचे आपल्याला सम म्हणल्यावर किती झाले 330. आता 61 ते 70 आपल्याला विषम संख्यांची बेरीज घ्यायची. विषम संख्येच्या म्हणल्याच्या नंतर याला आपल्याला 60 पकडायचे मी सांगितलं होतं 60 किती असणार आहे संख्या 5 असणार आहे संख्या. 6 पंचे 30 300 पण आपल्याला विषम म्हणल्यावर काय ऍड करायचं म्हणजे 25 ऍड केले किती झाले 300. तर अशा पद्धतीने आपल्याला समसंख्या असू द्या विषम संख्या असू द्या किंवा सर्व संख्या असू द्या प्रॅक्टिस जर केली तुम्ही सम म्हणलं की पटकन लक्षात 30 ऍड करणे, विषम म्हणलं की 25 ऍड करणे आणि सर्व म्हणल्याच्या नंतर इथला पहिला अंक घेणे त्याच्या समोर काय टाकणे 55. एवढ्या गोष्टी सहजपणे आपल्याला करता येतात.